गुड मॉर्निंग फ्रेंड. मित्रांनो, आज आपण केमिस्ट्रीच्या पुढच्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. महत्त्वाचं चॅप्टर आहे. ह्या चॅप्टरमध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्या आपण समजून घेऊ व्यवस्थित. त्यात काही तुम्हाला अडचण असेल, काही मुद्दे समजले नाही तर मला सांगा. त्याच्यामध्ये ॲक्च्युली ह्या चॅप्टरमध्ये हा जो काही चॅप्टर आहे थर्मोडायनॅमिक, इथं केमिकल थर्मोडायनॅमिक्स हा तुम्हाला हेडिंग दिसते. ॲक्च्युली थर्मोडायनॅमिक नावाचं चॅप्टर तुम्ही फिजिक्समध्येही शिकला आहात किंवा शिकणार आहात. त्यातल्या कन्सेप्ट आणि आपण जे काही चॅप्टर बघणार आहोत त्यातल्या कन्सेप्ट ह्या बऱ्याचशा सारख्या आहेत. बऱ्याच ठिकाणी सिमिलॅरिटीज आहेत. तो सारखेपणा लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सोपं पडणार आहे. अभ्यास तुमचा सहज होणार आहे. अभ्यासाला तुम्हाला मदत होणार आहे. आपण सुरुवात करू थर्मोडायनॅमिक्स. तर ॲक्च्युली थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट डील्स विथ द एनर्जी चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल प्रोसेसेस. तुम्ही फिजिक्समध्ये त्याची वेगळी डेफिनेशन पाहिली असेल, इथं आपण ते वेगळी बघतोय. इथं काय सांगितलं त्यांनी, ब्रँच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द एनर्जी चेंजेस. बघा, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं. मग तुम्ही एनर्जी चेंजेस हा शब्द याच्यामध्ये एनर्जी चेंज होतात. कशामध्ये चेंज होतात? इन फिजिकल अँड केमिकल प्रोसेसेस. ज्या काय तुमच्या फिजिकल अँड केमिकल प्रोसेसेस आहेत त्या फिजिकल अँड केमिकल प्रोसेसेसमध्ये होणाऱ्या चेंजेस, त्यांच्या एनर्जीमध्ये होणाऱ्या चेंजेस. आता एक्झाम्पल द्यायचं झालं, तुम्हाला थोडक्यात एक्झाम्पल देतो. समजा आपण असं कन्सिडर करू की वॉटर हा एक तुमचा मॅटर आहे. इट इज अ मॅटर. काय एक्झाम्पल घेतो आपण मॅटरचं, वॉटरचा. हा रूम टेम्परेचर लिक्विड स्टेटमध्ये आहे. रूम टेम्परेचरला लिक्विड स्टेटमध्ये आहे. याला जर आपण याची एनर्जी चेंज केली, याची जर एनर्जी वाढवली आपण, इफ वी इन्क्रीज द एनर्जी इट कन्वर्ट इन टू गॅस. इफ वी डिक्रीज द एनर्जी ऑफ लिक्विड वॉटर it convert into ice. That means that means in solid state. Okay. बघा, आता आपण पुढे जाऊ. केमिकल थर्मोडायनॅमिक नेमकं काय आहे ते समजून घेऊ आपण. याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी आपल्याला, बघा, मागच्या वर्षी आपण केमिकल इक्विलिब्रियम नावाचं चॅप्टर जे आहे ते बघितलं होतं. 2 डिव्हिजनला मी एक्सप्लेन केलं होतं. बी आणि डी डिव्हिजनला मी एक्सप्लेन केलं होतं आणि सोबत ई डिव्हिजनलाही मी ते चॅप्टर घेतलेलं होतं. ते चॅप्टर केमिकल थर्मोडायनॅमिक हे चॅप्टर आणि होणारं पुढचं केमिकल कायनेटिक्स हे चॅप्टर हे रिॲक्शनच्या संदर्भामध्ये आहेत. केमिकल इक्विलिब्रियम नावाचं जे काही चॅप्टर आहे त्या चॅप्टरने आपल्याला एक्सटेंट ऑफ द रिॲक्शन ते समजून सांगितलं. मेकॅनिझम काय रिॲक्शनचं ते समजून सांगितलं. केमिकल कायनेटिक्स नावाचं चॅप्टर जे आपण पाहणार आहोत पुढे, ज्याच्यावरची आपण डिस्कशन करणार आहोत पुढे, केमिकल कायनेटिक्स नावाचं, तर त्या चॅप्टरमध्ये रेट ऑफ रिॲक्शनचा रेट काय आहे, रिॲक्शनचा स्पीड काय आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण ॲक्च्युअली जी काही रिॲक्शनची फेसिबिलिटी आहे ते फेसिबिलिटीच्या संदर्भामध्ये डिस्कशन करणार आहोत. आता फेसिबिलिटी म्हणजे काय, ते जी काही तुमची रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनची सुरुवातीची कंडिशन काय आहे, इनिशियल स्टेट काय आहे आणि फायनल स्टेट काय आहे, यांच्यामध्ये जो काही बदल झालेला आहे तो बदल काय झालेला आहे, नेमकं कसा झालेला आहे ते महत्त्वाचं नाही, किती वेगाने झालेला आहे ते महत्त्वाचं नाही, तो झालेला बदल आहे तो महत्त्वाचा आहे. तर ते आपल्याला इथं बघायचं आहे. म्हणजे काय, टेल्स अबाउट द फिसिबिलिटी ऑफ रिॲक्शन डील्स विथ इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टम. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, तुमचा चहा बनला का, तुम्ही समजा आपण असं समजू की तुम्ही चहा बनवत आहेत. तुमचं चहा ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करताय ती सुरुवात आणि चहा बनल्यानंतरची कंडिशन, स्थिती, पोझिशन काय आहे ते बघायचं आहे. मग तुम्ही ती कशावर केली, चहावर, गॅसवर केली, शेगडीवर केली, चुलीवर केली, याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही आहे.
किंवा ती तुम्ही 5 मिनटात ते चहा तुमचा बनला का 10 मिनटं लागला का 15 मिनटं लागला याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. घेणं देणं काय आहे, कशाचा विचार करायचा आपल्याला, सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली चहा बनवायला ती कंडिशन आणि तुमचा चहा झाला उकळून झाला त्यावेळेसची कंडिशन काय, त्यांचा विचार करणारा हा आपण कशामध्ये करून इथं थर्मोडायनॅमिकमध्ये करतो. बघा, यूज नो इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द रेट ऑफ रिॲक्शन, किती वेळ रेट लागतो, रेट ऑफ रिॲक्शन काय कधी स्पीड आहे त्याचा असं आपल्याला काही घेणं देणं नाही. डोंट टेल, डज नॉट टेल अबाउट मेकॅनिझम ऑफ द प्रोसेस, ती कशी बनली तुमची, चुलीवर बनली गॅसवर बनली चहा, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ओके. हां, कशाच्या संदर्भामध्ये, एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन केमिकल रिॲक्शन, एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आणि त्याचं आपण इथं डिस्कशन करणार आहोत. ह्या चॅप्टरमध्ये त्याचं आपण डिस्कशन करणार आहे. मग याच्यासाठी काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला आवश्यक आहे. त्या थर्मोडायनॅमिकच्या बेसिक कन्सेप्ट कोणत्या आहेत त्या कन्सेप्टच्या संदर्भामध्ये आपण इथं डिस्कशन करू. एक एक कन्सेप्ट जे आहेत ते समजून घेऊ आपण इथं. सगळ्यात अगोदर ही जी काही फिगर आहे ह्या फिगरचं तुम्ही थोडंसं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करा, काय फिगर आहे ते. एक तुम्हाला इथं युनिवर्स हे नाव दिसते, युनिवर्स, आणि एक येलो शेड दिसते तुम्हाला, त्या येलो शेडला मी सिस्टम म्हटलेलं आहे आणि त्या येलो शेडचं जे काही अवतीभोवती जे काही आहेत थोडंसं ग्रे शेड, तो तुम्हाला सराउंडिंग तिथं म्हणतो आहे. आणि ही येलो शेड आहे, येलो आणि ग्रे शेड त्याला ज्यांना सेपरेट करते ती डार्क लाईन, त्याला बाउंड्री म्हटलेले आहेत. तर ह्या कन्सेप्ट काय ते आपण इथं समजून घेऊ एक एक. बघा, सिस्टम कशाला म्हणायचं, युनिवर्सचा असा भाग की ज्याचा आपण अभ्यास करणार आहोत. अ पोर्शन ऑफ युनिवर्स चूजन टू स्टडी थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी. कशाला सिस्टम म्हणायचं आपण इथं, एकदम सोपं आहे. सिस्टम कशाला म्हणायचं, काय सांगितलं त्यांनी सिस्टम कशाला म्हणायचं ते, तर बघा एकच मिनटं, हा जो काही तुमचा युनिवर्सचा भाग आहे ह्या भागाला आपण अभ्यासासाठी निवडलेला आहे. कशाचा अभ्यास करायचा आपल्याला, थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी ज्या आहेत त्या थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तरी जो काही पार्ट असेल त्या पार्टला आपण सिस्टम म्हणणार. समजा आपण असं कन्सिडर करू की तुम्ही आज समजा आपलं ऑफलाईन कॉलेज चालू राहिलेलं असतं आणि हा चॅप्टर जर वर्गात राहिला असता तर मी काय सांगितलं असतं, तुमचा वर्ग हा माझ्यासाठी सिस्टम आहे, मी तो निवडलेला आहे तुमचा वर्ग की ज्याच्यावरती मला अभ्यास करायचा आहे किंवा ज्याच्यावरती मला शिकवायचं आहे, तो माझ्यासाठी सिस्टम झाला. आणि राहिलेले जे काही आजूबाजूचे इतर वर्ग आहेत ते माझ्यासाठी काय झाले असते, आपल्यासाठी काय झाले असते, ते सराउंडिंग झाले असते. म्हणजे जो भाग, अ पोर्शन ऑफ द युनिवर्स चूजन टू स्टडी थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज सिस्टम, त्याला आपण सिस्टम म्हणतो. ओके. मग सराउंडिंग काय, ऑल अदर पार्ट ऑफ युनिवर्स आउटसाईड ऑफ द सिस्टम वेअर ऑब्झर्वेशन्स आर मेड. असं पार्ट युनिवर्सचा की ज्या आउटसाईड ऑफ द सिस्टम आहे, तुमच्या सिस्टमच्या बाहेरचा भाग आहे, आणि तो असा भाग की ज्या ठिकाणून आपण ऑब्झर्वेशन करतो आहे की नेमकं काय होतं आहे, सिस्टममध्ये काय बदल होत आहेत. जसं आता मी तुम्हाला चहाचं एक्झाम्पल सांगितलं, ठीक आहे. चहा गोड बनवायचा आहे, फिका बनवायचा आहे, जास्त चहा पावडर टाकायची आहे, त्याच्यामध्ये आलं टाकायचे, म्हणजे ते हे एक प्रयोग झाले. तर तो तुमचं सिस्टम झालं. आणि आपण तो चहा बनला आहे की नाही बनला आहे हे जे पाहतो आहे, तो चहाला हिटिंग होते की नाही होते हे जे काही आपण पाहतो आहे, त्यात होणारे बदल जे पाहतो आहेत ते आपण ऑब्झर्व करतो आहेत, बाहेरून करतो आहेत. म्हणून ते जे काही आहेत ते सिस्टम आहेत. आणि यांना सेपरेट करते, काय सेपरेट करते, त्यांना एक बाउंड्री सेपरेट करते त्यांना. द सरफेस ऑफ सेपरेशन बिटवीन द सिस्टम अँड सराउंडिंग इज कॉल्ड बाउंड्री. बाउंड्री कशाला म्हणायचं की तुमचं सेपरेशन करते कशाचं, सिस्टमचं आणि सराउंडिंगचं, त्याला आपण बाउंड्री म्हणायचं. ओके. आता थोडक्यात जर सांगायचं झालं तुम्हाला इथं, जस्ट 1 मिनिट. हां, तर इथं बघा, ही तुमचं येलोइश जो काही शेड आहे ती बाउंड्री आहे, बाकीचा राहिलेला भाग हा सराउंडिंग आहे. येलोइश शेड हा तुमचा सिस्टम आहे, बाकीचा राहिलेला भाग तुमचा सराउंडिंग आहे. आणि ही जी काही डार्क लाईन तुम्हाला दिसते, ही डार्क लाईन काय तुमची इथं बाउंड्री आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला असंही सांगता येईल की युनिवर्स इज द पार्ट, युनिवर्स काय ॲक्च्युली तुमचं, तो 2 भागांमध्ये डिवाईड केलेला आहे, तुमचं सिस्टम अँड सराउंडिंग, आणि त्याला सेपरेट केलं आहे तुमचं बाउंड्रीने. म्हणजे आपण असं म्हणू शकतो युनिवर्स इज इक्वल टू
सिस्टम प्लस सराउंडिंग. युनिवर्स इज इक्वल टू सिस्टम प्लस सराउंडिंग असं आपण सांगू शकतो. ओके, नेक्स्ट पॉईंटकडे आपण जाऊ. इथं आता ह्या सिस्टमचे टाईप्स आहेत. सिस्टम हॅज द टाईप्स, देअर आर व्हेरियस टाईप्स. ओके, आपण महत्त्वाचे 3 टाईप्सचा इथं विचार करू. कोणते 3 टाईप्स आहेत ते? ओपन सिस्टम आहे, क्लोज सिस्टम आहे आणि आयसोलेटेड सिस्टम आहे. फिगर व्यवस्थित बघा, व्यवस्थित ऑब्झर्व करा फिगर काय आहे ते. काय सांगितलं? ओपन सिस्टम, मी थोडंसं उर्दूसारखं मागून पुढे येतो आहे. ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम. आता याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन ॲरो आणि रेड ॲरो दिसतोय. हे ॲरो पण अगोदर या सिस्टम काय ते समजून घेऊ, नंतर ह्या ॲरोचा आपण इथं विचार करू. ठीक आहे. आणि ह्या बॉर्डरही व्यवस्थित बघा, बॉर्डरही बघा तुम्ही, त्या बॉर्डरही वेगवेगळ्या आहेत. एक डॉटेड बॉर्डर आहे, एक स्पायरल बॉर्डर आहे आणि एक तुमची डार्क लाईन बॉर्डर आहे. तर ह्या बॉर्डरचे मिनिंग काय आहे ते आपण इथं एक एक सिस्टम बघू. त्या सिस्टम बघितल्यानंतर तिचा आपण इथं विचार करू. पहिले आहे तुमची ओपन सिस्टम. ओपन सिस्टम काय आहे बघा? अ सिस्टम काय सांगितलं त्यांनी? अ सिस्टम दॅट कॅन एक्सचेंज बोथ मॅटर अँड एनर्जी विथ इट्स सराउंडिंग. एकदम सिम्पल आहे. ओपन सिस्टम कशाला म्हणायचं? अशी सिस्टम की जी मॅटर आणि एनर्जी दोघंही एक्सचेंज करते. कशासोबत एक्सचेंज करते? त्याच्या सराउंडिंगसोबत एक्सचेंज करते. उदाहरणार्थ, एव्हरी रिॲक्शन विच इज कॅरीड इन द ओपन वेसल. जसं आता तुम्ही तुम्हाला सांगितलं मी की समजा बनवलेला चहा जो चहा बनतो आहे तो तुम्ही त्या चहाच्या बघण्यावरती काही पातेलं आहे किंवा जे बघणं आहे त्याच्यावरती तुम्ही काही झाकण ठेवत नाही. हीट देतात, म्हणजे एनर्जी सप्लाय करतात. आणि त्यातलं मॅटर जे काही असेल, त्यातलं जे काही हीट देतात त्याच्यामुळे ते वॉटर मॉलिक्युल्स असतील की दुधातले जे काही पार्टिकल्स त्यांचं काय होतं, इव्हॉपरेशन होतं आणि ते बाहेर सराउंडिंगमध्ये मिक्स होतात. तर ती काय झालं, तुमची इथं ओपन सिस्टम झाली. म्हणून इथं बघा, इथं ओपन सिस्टममध्येच दिलेलं आहे. रेड ॲरो जो आहे तो एक्सचेंज ऑफ एनर्जी दाखवते. ग्रीन ॲरो हा एक्सचेंज ऑफ मॅटर दाखवते. तो इथं होते. का होते ते? तर ही जी काही सिस्टम आहे त्या सिस्टमची जी काही बॉर्डर आहे ती ओपन आहे. ती ओपन आहे त्याच्यामध्ये एक्सचेंज होऊ शकते, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमची याच्यामध्ये पुढची सिस्टम आहे ती क्लोज सिस्टम. आता क्लोज सिस्टम म्हणजे काय? अ सिस्टम दॅट कॅन एक्सचेंज ओनली एनर्जी बट नॉट मॅटर विथ इट्स सराउंडिंग. ओके, अ सिस्टम विच एक्सचेंज ओनली एनर्जी नॉट अ मॅटर विथ इट्स सराउंडिंग. म्हणजे एक्झाम्पल, आता आपण जे काही चहा बनवतोय त्याच्यावरती आपण त्या पातेल्यावरती काही झाकलेलं नव्हतं, झाकण ठेवलेलं नव्हतं. आता आपण काय केलं, त्याच्यावरती झाकण ठेवलं. म्हणजे जे काही वॉटर वेपर्स आहेत किंवा जे काही पार्टिकल्स आहे मॅटरचे ते बाहेर जाणार नाही, ते तिथल्या तिथं राहणार आहे. मात्र आपण एनर्जी खालून हीट जे आहे ते हीट देतो, एनर्जी सप्लाय करतो त्याला. म्हणजे काय की तिथं तुमचं फक्त एकाचंच एक्सचेंज होते. काय सांगितलं त्यांनी इथं बघा, सिस्टम क्लोज सिस्टममध्ये हे फिगर बघा तुम्ही, तिथं एनर्जी एक्सचेंज होते, मात्र मॅटर जो आहे तो मॅटर आतल्या आत राहतो, तो बाहेर पडत नाही. तो इनवर्ड ॲरो दाखवलेला आहे, तो आतल्या आत राहतो, तो आतून तो बाहेर पडत नाही, एक्सचेंज होत नाही, असं त्याचं मिनिंग आहे. ओके. आणि हे रेड ॲरो जो आहे तो दाखवलेला आहे काय, तो एनर्जी एक्सचेंज होते असं तो दाखवतो. ओके, ठीक आहे. तर हे सांगितलं तुम्हाला क्लोज सिस्टमच्या संदर्भामध्ये. तिसरी जी सिस्टम आहे ती सिस्टम आहे तुमची आयसोलेटेड सिस्टम. ह्या सिस्टममध्ये, इन आयसोलेटेड सिस्टम, देर इज नो एक्सचेंज ऑफ एनर्जी ॲज वेल ॲज मॅटर. नो एक्सचेंज, देर इज नो एक्सचेंज. कोणत्याही प्रकारची एक्सचेंज होणार नाही तिथं. ना मॅटरचं होणार आहे, ना एनर्जीचं होत आहे. कुठे? इट्स सराउंडिंग. अ सिस्टम दॅट कॅनॉट एक्सचेंज आयदर मॅटर ऑर एनर्जी विथ इट्स सराउंडिंग. कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण तिथं होणार नाही. मग आता याचं एक्झाम्पल बघा, आपण चहा बनवला, जर तो पातेल्यावरती आपण काही झाकलं नाही, तो ओपन सिस्टम. आपण जो काही चहा बनवतोय तो चहा बनवताना आपण जर पातेलं झाकलं तर ते तुमचं क्लोज सिस्टम. आणि आता आपण त्या पातेल्यातले जी काही चहा आहे ते सपोज आपण थर्मॉसमध्ये गाळून ठेवली आणि आपण तिकडे बाहेर घेऊन जातो आहे, तर त्या थर्मॉसमधले चहा जी आहेत ती गरमही राहते आणि जितकी आहे तितकीच राहते आहे. म्हणजे तिथं तुम्ही हीटही सप्लाय करत नाही आहे, तिथं तुम्ही मॅटरही तिथून बाहेर पडत नाही, कारण ते पॅक टाईट केलेली आपण त्याला आयसोलेटेड सिस्टम, आपण त्याला काय म्हणायचं, आयसोलेट केलेली, त्याला सराउंडिंगपासून काय केलेलं आहे, त्याला आयसोलेट केलेलं आहे. बघा इथं दाखवताना तुम्हाला फिगरमध्ये दिसते की जे काही बॉर्डर आहे ते बॉर्डर डार्क आहे. ग्रीन ॲरो
तो काय इंडिकेट करतो आहे की जो मॅटर आहे तो बाहेर पडत नाही. रेड ॲरो इंडिकेट करतो आहे की जो काही एनर्जी आहे ते एनर्जी एक्सचेंज होत नाही. तर हे टाईप झाले तुमचे. कसे झाले हे एनर्जीचे सिस्टमचे हे टाईप झाले. ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम अँड आयसोलेटेड सिस्टम, हे 3 प्रकार आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये. पुढचा मुद्दा आहे टाईप्स ऑफ थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी. थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीच्या टाईप्स आहेत. ह्या प्रॉपर्टी 2 प्रकारच्या प्रॉपर्टी आहेत ह्या थर्मोडायनॅमिकच्या. पहिली आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अगोदर आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय ते समजून घेऊ, नंतर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीकडे जाऊ आपण. याच्यावरती MCQ असतात. ह्या जे काही प्रॉपर्टी आहे ह्या प्रॉपर्टीवरती MCQ असतात. 1 सेंटेन्स जे आहे तुम्हाला त्याच्याही तुम्हाला असण्याची शक्यता आहे. त्या पॉईंटवरती क्वेश्चन्स असतात परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस. बघा काय सांगितलं त्याने, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टम. अशी प्रॉपर्टी की ज्याच्या अमाऊंटवरती मॅटर किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे ते सिस्टममध्ये, त्याच्यावरती त्या सिस्टमच्या प्रॉपर्टी डिपेंड करत आहेत. अमाऊंट ऑफ मॅटर, किती प्रमाणामध्ये मॅटर आहे तुमचं, त्याच्यावरती त्या थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी त्या डिपेंड करणार आहेत. त्याच्यावरशी रिलेटेड राहणार आहे. ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर मास आहे, व्हॅल्यूम आहे, इंटरनल एनर्जी आहे, हीट कॅपॅसिटी आहेत, नंबर ऑफ मोल्स आहेत, एन्ट्रॉपी आहे. ह्या तुमच्या कशा त्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मास समजा तुमचं 1 ग्रॅम आहे. आपण असं समजू तुम्ही पाणी गरम करायला घेतलेले आहेत, तुम्ही 1 लिटर पाणी घेतलेले आहेत का 10 लिटर घेतलेले आहेत, त्याच्यावरती डिपेंड करते एनर्जी कशी एक्सचेंज होते त्याच्यात. व्हॅल्यूम, पुन्हा व्हॅल्यूम, आता व्हॅल्यूमचं सांगितलं मी तुम्हाला. मास समजा तुम्ही 1 kg घ्या. इंटरनल एनर्जी नेमकं काय ते आपण इथं बघू. हीट कॅपॅसिटी काय ते बघू. नंबर ऑफ मोल्स आपण ते क्वांटिटीवरती डिपेंड करते. सोल्यूट किती आहे त्या सोल्युशनमध्ये त्याच्यावरती डिपेंड करते. हे आपण सोल्युशन अँड कोलॅटिव्ह प्रॉपर्टीमध्ये बघितलं. एन्ट्रॉपी काय हाही मुद्दा आपण पुढे बघणार आहोत. तर ह्या सगळ्या ज्या काही ज्या डिपेंडंट क्वांटिटी यांच्या ह्या क्वांटिटीवरती डिपेंड करते तुमची थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी. सो दॅट प्रॉपर्टीज आर नोन ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. काय म्हणणार आपण त्यांना, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणणार. पुढचं आहे तुमचं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय की अ प्रॉपर्टी विच डज नॉट डिपेंड ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टम, असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके. अ प्रॉपर्टी विच इंडिपेंडंट ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर इन सिस्टम. किती आहे त्याच्याशी काही फरक पडत नाही. समजा तुम्ही एखाद्या तळ्यातलं पाणी घेतलेलं आहे, त्या तळ्यातल्या पाण्याचं टेम्परेचर जर तुम्ही घेतलं, तळ्यातल्या पाण्याचं टेम्परेचर म्हणजे कोणती क्वांटिटी इंडिपेंडंट आहे टेम्परेचर, तर त्या पाण्याचं टेम्परेचर जे आहे तेच समजा तुम्ही 1 मग किंवा 1 बकेट पाणी घेतलं तर त्याचं टेम्परेचर, दोघांचं टेम्परेचर सारखंच असणार आहे. किंवा जर तुम्ही बॉइलिंग पॉईंटचा विचार केला तर बॉइलिंग पॉईंट त्या तळ्यातल्या पाण्याचं जे बॉइलिंग पॉईंट असणार आहे आणि त्याच तळ्यातून आपण समजा 1 मग पाणी घेतलेलं आहे आणि त्याचं बॉइलिंग पॉईंट घेतलं तर दोघांचंही बॉइलिंग पॉईंट सेम असणार आहे. म्हणजे बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, ओके, सरफेस टेन्शन, स्पेसिफिक हीट, प्रेशर, डेन्सिटी, ह्या सगळ्या प्रॉपर्टी ह्या कशा आहेत तुमच्या इथं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दॅट आर नॉट डिपेंड्स ऑन द मॅटर अमाऊंट ऑफ मॅटर दॅट आर इंडिपेंडंट. या सिस्टममध्ये किती आहे, किती प्रमाणात आहे, किती प्रमाणात नाही याच्याशी त्यांना काहीही घेणं देणं नाही. तिची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू चेंज होत नाही. ओके, असं आपल्याला सांगू शकतो. आता इन शॉर्ट काय तर एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आर ॲडिट्यूड. त्याच्यामध्ये आपण ॲड केलं की बदल होत राहणार आहे, कमी केलं तरी बदल त्याच्यामध्ये होत राहणार आहे, असं त्याचा अर्थ आहे. रेशिओ ऑफ टू एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दोन ज्या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत, मास अपॉन व्हॅल्यू. एक्झाम्पल, मास अपॉन व्हॅल्यू इज इक्वल टू डेन्सिटी. डेन्सिटी ती काय तुमची इंडिपेंडंट क्वांटिटी आहे, म्हणजेच इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ती. म्हणजे रेशो जर आपण घेतलं इथं 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा जर रेशो घेतला तर तिची जी काही इक्वल टू आहे ती इक्वल टू काय असणार तुमचं इथं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असणार आहे, असं त्याचा अर्थ होतो. ओके, पुढे स्टेट व्हेरिएबल्स आहेत. आता हे स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे नेमकं काय तर जे काही मेजरेबल थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज आहेत ते सिस्टमला डिस्क्राईब करतात. सिस्टमचं प्रेशर किती आहे,
सिस्टमचं व्हॅल्यूम किती आहे, सिस्टमचं टेम्परेचर किती आहेत, ह्या मेजरेबल क्वांटिटीज आहेत. या मेजरेबल क्वांटिटी म्हणजेच मेजरेबल थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज आहेत, त्या सिस्टमला डिस्क्राईब करतात. तुम्ही म्हणतात अरे पातेलं गरम आहे, हात लावू नको, त्या बकेटचं वजन जास्त असेल, उचलू नको, असं आपण सहज बोलतो. म्हणजे काय, ह्या स्टेट हे त्या सिस्टमला डिस्क्राईब करतात, त्या सिस्टमचं आपल्याला वर्णन करतात, त्याला सांगतात, त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देतात त्या सिस्टमच्या संदर्भामध्ये. अशा जे काही मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत, त्या मेजरेबल प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, स्टेट व्हेरिएबल्स म्हणतो. ओके, बघा काय सांगितलं त्यांनी पुढे, स्टेट ऑफ अ सिस्टम हे व्हेरिएबल आहे, मेजर करतात म्हणजे व्हेरिएबल असणार आहेत ते. ओके, कसे आहेत तेही सांगतो तुम्हाला. अ कंडिशन ऑफ द सिस्टम डिटरमाइन बाय स्पेसिफाईंग द व्हॅल्यू ऑफ द स्टेट व्हेरिएबल्स. आता कसं डिटरमाइन करणार आहे ते तर बघा, चेंज ऑफ स्टेट डिटरमाइन करतात ते. आता कसं डिटरमाइन करतात ते इथं बघा, चेंज ऑफ स्टेट आहेत, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. आपण आधी सांगितलं की थर्मोडायनॅमिकमध्ये तुम्ही काय करतात त्याच्याशी महत्त्व नाही आहे, तर पहिली स्टेट आणि शेवटची स्टेट, इनिशियल स्टेट आणि शेवटची स्टेट काय हे आपल्याला महत्त्वाचं आहे. समजा इनिशियल स्टेटला तुमचं प्रेशर आहे V1, व्हॅल्यूम आहे V1, टेम्परेचर आहे T1. हे जे काही आहेत यांच्यामध्ये व्हेरिएशन येतात, ह्या मेजरेबल प्रॉपर्टी आहे यांच्यामध्ये चेंजेस होत आहेत, डिस्क्राईब करतात ते सिस्टमला. आणि जर चेंजेस होऊन ते तुमचं P1चं P2 झालेलं आहे, V1चं V2 झालेलं आहे आणि T1चं T2 झालेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे झालेले चेंजेस आहेत ते आपल्याला इथं लक्षात येतात. ओके, त्यांना आपण स्टेट व्हेरिएबल म्हणणार. यांना काय म्हणणार, जे चेंज होत आहेत, ज्यांच्या आपण मेजर केल्यानंतर इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट त्यांच्यामध्ये व्हेरिएशन येते, त्यांना आपण स्टेट व्हेरिएबल म्हणतात. ते स्टेट मेन्शन करतात तुम्हाला. ॲक्च्युली स्टेट, इनिशियल स्टेट, फायनल स्टेट त्या डिस्क्राईब होत आहेत. ओके, सो आपण याला काय म्हणायचं, स्टेट व्हेरिएबल्स म्हणायचं. ओके, मग स्टेट फंक्शन काय, स्टेट फंक्शन म्हणजे नेमकं काय, कशाला म्हणायचं. आता पुढे पहिला आपण बघा स्टेट व्हेरिएबल. ओके, काय आहेत तर एनी प्रॉपर्टी ऑफ सिस्टम हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ द सिस्टम अँड इंडिपेंडंट ऑफ द पाथ फॉलोड टू रीच दॅट स्टेट. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या तुम्ही. याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, एनी प्रॉपर्टी ऑफ द सिस्टम हुज व्हॅल्यू डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ द सिस्टम अँड इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ टू फॉलो दॅट टू रीच दॅट स्टेट. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की ती जी काही आहे, तुमचं चहा कसा बनला आहे, तुम्ही चहा बनवला आहे, चहा तुम्ही कसा बनवला आहे, कोणत्या मार्गाने बनवला आहे ते महत्त्वाचं नाही. तो सुरुवातीला त्याची कंडिशन काय आहे ती आणि फायनल स्टेजला काय कंडिशन आहे ती, ते महत्त्वाचं आहे. तो तुम्ही गॅसवर बनवला, तुम्ही तो शेगडीवर बनवला, तुम्ही तो चुलीवर बनवला, याच्याशी काही घेणं देणं, म्हणजे त्या पाथवरती डिपेंड करत नाही. ते कशावरती बनते, ती चहा तुम्ही ठेवला बनवायला आणि तो चहा बनला हे महत्त्वाचं आहे, तो कसा बनला हे महत्त्वाचं नाही. म्हणजेच काय ते की त्या स्टेट, यालाच आपण काय म्हणतो स्टेट फंक्शन म्हणणार. ते डिपेंड करतात इनिशियल स्टेजवर आणि फायनल स्टेज. बनला आहे का, हो, नाही बनला आहे का, नाही आता ठेवतो आहे, म्हणजे हे अजून ठेवलेलं नाही. बनलेला आहे, लगेच तुम्ही पाहुणे म्हणतात की अरे चहा घेऊन झालं, नाही हो ठेवला नसेल तर ठेवू नका, नाही नाही झालेला आहे, मग तुम्ही काय करतात लगेच चहा ते कप घेतात आणि सर्व करतात. तसं आहे, ते डिपेंड करतात. ओके, लक्षात आलं. बघा एक्झाम्पल PVT ह्या आहेत, ह्या तुमचे स्टेट फंक्शन आहे, त्या म्हणजे व्हेरिएशन आहे, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन होतं ते. ओके, पाथ फंक्शन. आता पाथ फंक्शन कशाला म्हटलं बघा, एनी प्रॉपर्टी ऑफ सिस्टम, एनी प्रॉपर्टी ऑफ सिस्टम हुज व्हॅल्यू डिपेंड ऑन द पाथ टू यूज टू रीच अ पर्टिक्युलर स्टेट. बरोबर, म्हणजे आता डिपेंड करणार आहे, तुम्ही चहा बनवताय, कसा बनवताय, त्या कशा पद्धतीने बनवलात हे याच्यामध्ये महत्त्वाचं असणार आहे. त्या स्टेजपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात, तुम्ही गॅसवर बनवलात, शेगडीवर बनवलात का चुलीवर बनवला, इथं महत्त्व आहे. पाथ फंक्शनमध्ये त्याला महत्त्व आहे त्या प्रॉपर्टीला. ओके, तर त्याला आपण काय म्हणायचं, पाथ फंक्शन म्हणायचं. आता एक्झाम्पल देऊ आपण याच्यामध्ये. पाथ फंक्शन म्हणजे
वर्क देता येईल आपल्याला, हीट देता येईल. हे काय तुमचे 5 फंक्शन आहेत. ठीक आहे. काम झालेलं तुमचं कार्य केलेलं आहे, तुमचं कार्य आहे ते कसं केलेलं आहे. तुमच्यावरती कोणी नजर ठेवून ते काम तुमच्याकडनं करून घेतलं का तुम्ही प्रेरणेने ते काम करून घेतलं. तुम्ही हा व्हिडिओ स्वतःच्या इच्छेने पाहतायत का तुम्हाला दुसऱ्यांनी कोणीतरी घरच्यांनी जबरदस्ती केले म्हणून तुम्ही पाहतात. हे डिपेंड करते, ते तुमच्यावर ते त्याच्यावरती डिपेंड करते की तुम्ही कसं पाहताय ते. ठीक आहे. पाहिला का नाही, पाहिला का हो, हे तुमचे इनिशियल आणि फायनल स्टेज आहेत. ते कसे पाहिलं तुम्ही स्वतः पाहिलं, स्वतःच्या मर्जीनं पाहिलं, घरच्यांनी सांगितलं म्हणून सांगितलं, की आम्ही फोन केलं तर तुमच्या घरच्यांनी जबरदस्ती केली तेव्हा पाहिलं, त्याच्यावरती ते डिपेंड करणार आहेत 5 फंक्शन म्हणजे. ओके. मग थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. आता थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं, तर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय तुमचं, की सिस्टम इज सेड टू बी इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम व्हेन स्टेट फंक्शन ऑफ द सिस्टम डज नॉट चेंज विथ द टाईम. म्हणजे जे काही तुमचे स्टेट व्हेरिएबल्स आहेत त्या स्टेट व्हेरिएबल्समध्ये, स्टेट फंक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही बनवलेला समजा बनवलेला चहा आहे, त्याचा तो थंड झाला, काही वेळानंतर काय झाला तर थंड झाला आणि त्याचं जे काही टेम्परेचर त्याने अटेंड केलं, पर्टिक्युलर टेम्परेचर अटेंड केलं, पर्टिक्युलर व्हॅल्यू. किंवा आपण असं समजू, वेगळं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. एखादी बॉटल आहे, त्या बॉटलमध्ये तुम्ही पाणी भरलं, 1 लिटर पाणी भरलेलं आहे. ती 2 लिटरची बॉटल, तुम्ही 1 लिटर पाणी भरलेलं आहे. त्याच्यामध्ये काळानुरूप तुम्ही सकाळी भरलेलं पाणी तसंच आहे, दुपारी भरलेलं पाणी तसंच आहे, संध्याकाळी आहे तसंच आहे. म्हणजे त्या व्हॅल्यूमध्ये चेंजेस झाले का नाही. म्हणजे काय, त्या सिस्टमने काय केलेली आहे, त्या बॉटल म्हणजे ती सिस्टम त्याने काय केलेलं आहे, त्याचे इक्विलिब्रियम अटेंड केलेलं आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंजेस होत नाही त्या स्टेट फंक्शनमध्ये. त्याचं टेम्परेचरही बदलत नाही, प्रेशरही बदलत नाही, व्हॅल्यूमही बदलत नाही. असं ज्यात कोणती तरी एक व्हेरिएबल क्वांटिटी कॉन्स्टंट राहते त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्या थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, त्या स्टेजला आपण थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणणार आहोत. ठीक आहे. इथं आपण आजचं लेक्चर थांबवू. जर तुम्हाला काही शंका असेल, काही अडचणी असतील तर त्या केव्हाही मला कॉल करून विचारा. मी त्या तुमच्या समस्या सॉल्व करण्यासाठी कधीही तत्पर आहे. ओके. हॅव अ नाईस डे. घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. लवकरच आपण ऑफलाईन भेटण्याचा प्रयत्न करू आणि भेटू, पुढचे चॅप्टर समजून घेऊ.